नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून विमा संरक्षण दिले जाते। पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। जिल्ह्यात AIC कंपन्यांच्या पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। सदर कंपनीने तुट्यांचे तात्काळ निराकरण करून येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले। तसे न झाल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी बैठकीत दिला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत कृषी विभागाचा आढावा नवाल यांनी घेतला। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाडे, अनिल खर्चान, लीड बँक व्यवस्थापक LK झा यांच्यासह विभागीय कृषी अधिकारी, विमा कंपन्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की अतिवृष्टीमुळे तसेच किडांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 33% पिकांचे नुकसान झाले आहे। तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनात सादर करावा। आंबिया बहार, संत्रा गळती किंवा नुकसानासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थिती जाणून घेतली। या अनुषंगाने हवामान आधारित फळपीक विमा ज्या शेतकऱ्यांनी केला अशांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाने संबंधित विमा कंपन्यांशी समन्वय ठेवून भरपाई मिळवून द्यावी। कुठल्याही शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी। भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात तात्काळ पोलीस कारवाई करावी असे स्पष्ट आदेश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले। AIC कंपन्यांकडे पीक विमा काढणाऱ्या सुमारे 600 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारीपासून विम्यांचे पैसे अद्यापही जमा झाले नाहीत। सदर कंपनीने विम्यांच्या अनुषंगाने त्रुटीचे निराकरण तसेच बँक खाते अधिकृत करावे, अन्यथा आपणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।